अपूर्णांकांमध्ये या प्रकारचे जे वजाबाकीचे जे प्रश्न आहेत ज्यामध्ये एक पूर्णांक संख्या असेल त्यातून एक अपूर्णांक संख्या मायनस करायची असते, त्याची एक सुंदर ट्रिक आहे, ती ट्रिक बघून घेऊ कसे काय ते। आता 4 + 3/5 दिलंय तर आपण त्याला एक पारंपरिक पद्धतीने सॉल्व न करता समजा 4 मधून थोडंसं एक कमी करायचा, किती आला सांगा इथं 3, तो 3 लिहायचा। मग काय करायचं माहिती आहे का, या दोघातला फरक बघायचा, 5 आणि 3चा फरक कितीचा आहे 2चा, हा 2चा फरक तिथं डोक्यावरती लिहायचा आणि भागिले अपूर्णांकामध्ये इथं काय दिसतोय 5, हे तुमचं आन्सर असलं पाहिजे। समजा आपण पारंपरिक पद्धतीने चेक जरी केलं, उदाहरणार्थ सर इथं 5 चोक 20, 20 मधून 3 गेला आला 17, 17/5 व्हेरीफाय करून पहा, 5 ने त्याला डिवाइड केलं 5 त्रिक 15 उरले 2, आन्सर तेच येतं। असंच सेम समजा आता हा दुसरा प्रश्न आहे आपल्याकडे, 15 - 5/7 दिलंय तर 15 मधून एक संख्या कमी करायची, किती आलं सांगा इथं 14, आणि मग काय करायचं या दोघातला फरक घ्यायचा, 7 आणि 5 मधला फरक कितीचा आहे 2चा, तर 2 इथे वरती लिहायचा आणि भागिले 7, हे तुमचं आन्सर असलं पाहिजे। व्हेरीफाय आपण करू शकतो, इथं बघून घ्या, समजा आपण पारंपरिक पद्धतीने जरी गेलो तरी हेच आन्सर राहणार आहे। इथं 15 × 7 जर केला तर 105, 105 मधून 5 गेला तर 100, 100/7 इवन हे सुद्धा व्हेरीफाय करा, 14 × 7 = 98, 98 आणि 2 100, 100/7 आन्सर राईटच आहे आपलं, हे सुद्धा परफेक्ट आहे। नंबर 3, आता तिसऱ्या प्रश्नामध्ये एवढं मोठं व्हेरीफाय करणं किंवा पारंपरिक पद्धतीने करणं म्हणजे थोडा टाइम कन्झ्युमिंग आहे, मग आपला वेळ कसा वाचतो ते बघाल। 67 - 31/35 दिला असेल समजा एखाद्या गणितात, तर 67 मधून एक थोडं शिफ्ट होऊन मागे यायचं, एक अंक मागे घ्यायचा, म्हणजे किती आला सांगा इथं 66, या दोघातला डिफरन्स किती 35 आणि 31चा फरक कितीचा फक्त 4चा, त्याला वरती लिहायचं आणि मग भागिले किती आहे 35, हे तुमचं आन्सर परफेक्ट आहे। जसे हे दोघं व्हेरीफाय केलं तुम्ही हे सुद्धा व्हेरीफाय करू शकता, पण काही गरजच नाहीये कारण आन्सर हे राईटच येणार आहे, कॅल्क्युलेटरमध्ये पण चेक करू शकता। नेक्स्ट नंबर 4, आता 99 - 95 भागिले 99 एवढी मोठी संख्या दिली, काय करायचं 99 मधून जस्ट एक कमी करायचा, किती आला इथे 98, बरोबर आहे। ह्या दोघातला डिफरन्स कितीचा 4चा, बरोबर, तो 4 इथे वरती आणि काय भागिले काय 99। याच पद्धतीने आता तुम्हाला एक क्वेश्चन मी देतो, ते प्रश्न असेल की ज्यात तुम्हाला म्हटलं मी समजा 127 - 41 भागिले 47, याचं उत्तर काय ते कमेंट करून सांगा। थँक्यू।